सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणीचा खटला आज बीड न्यायालयामध्ये सुरू झालेला आहे आणि या खटल्यासाठी पहिल्यांदा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सुद्धा यासाठी उभे राहिले आणि जवळपास 45 मिनिटं त्यांनी युक्तिवाद केला। या सगळ्याच जे आहे वार्तांकन कोर्ट रूममधून केले माझे सहकारी आहेत सुरेश जाधव। सुरेश, कोर्टामध्ये खटला सुरू झाला आपल्याला असं म्हणता येणार नाही कारण आणखी चार्जशीट फ्रेम झालेली नाहीये। काय महत्त्वाचं आज घडलं? आज प्रामुख्यानं ज्यावेळेस कोर्टामध्ये उज्ज्वल निकम त्याचबरोबर आरोपीचे वकील हे सर्वजण आल्यानंतर सुरुवातीला जे आरोपी आहेत त्यांची ओळख परेड झाली आणि ओळख परेड झाल्यानंतर युक्तिवाद मांडण्यासाठी ज्यावेळेस सुरुवातीला उज्ज्वल निकम यांनी सुरुवात केली त्यावेळेस प्रामुख्यानं या केसच्या अनुषंगाने जो घटनाक्रम आहे तो घटनाक्रम मांडला गेला आणि घटनाक्रम मांडत असताना टाइम टू टाइम घटनाक्रम आणि त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत हे देखील सांगितलं गेलं। विशेष खंडणीची घटना आणि खंडणीचा जो प्रकार सुरू झाला त्याची तारीख सुद्धा सांगितली गेली। 8 ऑक्टोबर पासून या घटनेला सुरुवात झाली। खंडणी मागण्याला 2 कोटीची खंडणी मागितली आणि ही जगनमित्र कार्यालय परळी या ठिकाणी मागितली। वाल्मिक कराड त्या ठिकाणी उपस्थित होते, विष्णू चाटे उपस्थित होते आणि शिवाजी थोपटे जो कंपनीचा अधिकारी आहे, आवादा कंपनीचा अधिकारी, तो देखील त्या ठिकाणी होता। ही जी सगळी इत्यंभूत माहिती आहे ती सांगितली गेली। त्यावेळी 8 तारखेला घडलेल्या प्रकारासंदर्भात जे कंपनीचे थोपटे नावाचे अधिकारी आहेत त्यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी जे अल्ताफ तांबोळी ज्या कंपनीचे उपाध्यक्ष आहेत त्यांना देखील फोन केला होता। ही गोष्ट महत्त्वाची म्हणजे या अगोदर ती गोष्ट झाली होती ती देखील मान्य न्यायालयासमोर सांगितली गेली आणि त्यावेळेस गुन्हा दाखल करावा का असं विचारलं गेलं होतं आणि त्यावेळेस गुन्हा दाखल करू नका असं अल्ताफ तांबोळी यांनी सांगितलं। म्हणून पहिल्या दिवशी खंडणी मागितली होती 2 कोटी रुपये, त्या खंडणी प्रकरणामध्ये पहिला गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर हा घटनाक्रम समोर आला 26 तारखेचा विषय। हे जे सगळा घटनाक्रम आहे हा उज्ज्वल निकम आज त्यांनी जवळपास 45 मिनिटं मांडला। उज्ज्वल निकम यांनी म्हटलेले की याच्यामध्ये एक तर परिस्थितीजन्य पुरावे आहेत आणि कागदोपत्री पुरावे आहेत आणि हे महत्त्वाचे आहेत असं त्यांचं म्हटलेलं आहे। काय नेमके पुरावे? याच्यामध्ये खंडणी मागत असतानाचे प्रत्येक जे पुरावे काढले गेले जसं की मी सांगितलं 8 तारखेचा जो घटनाक्रम आहे तर त्या दिवशी वाल्मिक कराड यांचं लोकेशन, टावर लोकेशन महत्त्वाचं, त्याचबरोबर तिथलचे सीसीटीव्ही अद्यापपर्यंत घेतले गेले नाहीत मात्र ते पुरावे त्यांच्याकडे आहेत। टावर लोकेशनचे, कॉल रेकॉर्डचे जे पुरावे आहेत ते देखील त्यात पुरावे आहेत असं स्पष्ट सांगितलंय। परिस्थितीजन्य पुराव्यामध्ये जर आपण बघितलं डिजिटल एव्हिडन्स देखील त्या ठिकाणी आहेत। त्याचबरोबर जे डिजिटल एव्हिडन्समध्ये जो मारहाण करतानाचा व्हिडिओ देखील आहे आणि तो 2 ठिकाणचा व्हिडिओ म्हणजे खंडणी मागत असतानाचे जे 7 वेळेस प्रकार घडला तर त्या 7ही प्रकाराचे विथ एव्हिडन्स, विथ लोकेशन, विथ कॉल रेकॉर्ड आणि टावर लोकेशन हे सगळे पुरावे त्या दोषारोपपत्रामध्ये दिले गेलेत अशा पद्धतीने हे केलं गेलं। आणि जो 6 तारखेचा प्रकार घडला मारहाणीचा प्रकार ज्या ठिकाणी संतोष देशमुख त्या मारहाण सोडवण्यासाठी गेले होते तर सोडवायला गेल्यानंतर जो सगळा प्रकार घडला तो प्रकार देखील तो कॅमेऱ्यामध्ये कैद आहे त्या ठिकाणचा। आणि खंडणी मागत असताना 29 तारखेला ती खंडणी मागितली आणि त्यावेळेस शिवीगाळ केली याचा देखील व्हिडिओ कंपनीचे जे अधिकारी सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांच्याकडे तो सुद्धा व्हिडिओ आहे। म्हणजे हे जे एव्हिडन्स आहेत, व्हिडिओ पुरावे आहेत, त्याचबरोबर जे आपण म्हणतो वस्तूजन्य पुरावे, परिस्थितीजन्य पुरावे, ते सगळे पुरावे आज मान्य न्यायालयाच्या समोर होते। आणि त्यात महत्त्वाचे म्हणजे याच्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न असा आहे की आरोपीच्या वकिलांनी जी कागदपत्राची मागणी केली होती कोर्टाने आदेश केले की आरोपीच्या वकिलांना ते देण्यात यावेत। काय काय आहे त्याच्यामध्ये जी त्यांनी मागणी केली? जे चार्जशीट जवळपास 1,500 पानाचं आपण म्हणतोय ते दोषारोपपत्र ज्यावेळेस न्यायालयामध्ये सादर केलं गेलं त्यातले काही महत्त्वाचे भाग जे होते त्यामध्ये आरोपीचे जे जॉब घेतलेत 164 ब नुसार घेतलेले जॉब ते देखील त्यामध्ये ठेवले गेले नाहीत। त्यात डिजिटल एव्हिडन्स जे कॉल रेकॉर्डिंग आणि जसं की सरकारी वकील यांनी युक्तिवाद केल्यानंतर ज्यावर आरोपीचे वकील विकास खाडे यांनी मांडत असताना तुम्ही जे हे सगळं काही लोकेशन आणि टाइम सगळं डेट सांगताय या संदर्भातलं आमच्याकडे पुरावे तुम्ही दिले गेले नाहीत। हे सगळं जे सांगताय तुम्ही जे सगळं सांगितले पुरावे आहेत अद्यापर्यंत आम्हाला मिळालेच नाही तर मग ही सुनावणी आणि हे पुढे सुरू कसं असं त्यांनी मागणी केली की उज्ज्वल निकमांनी खटला सुरू झाला असं जवळपास समजून सगळा युक्तिवाद केला पण आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की हा खटला सुरूच करता येत नाही कारण आम्हाला आणखी हे भेटले नाही। त्यामध्ये काय संवाद झाला? बरोबर, तो महत्त्वाचा ज्यावेळेस जवळपास 32 ते 33 मिनिट हा सगळा उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद झाल्यानंतर आरोपीचे वकील विकास खाडे हे बोलायला उठले। त्यानंतर पहिल्यांदा त्यांनी सांगितलं होतं की जी 12 तारखेला सुनावणी झाली होती त्या सुनावणी दरम्यान त्यांनी अर्ज केला होता की आम्हाला हे डॉक्युमेंट पाहिजे, त्यामध्ये कोणते डिजिटल एव्हिडन्स पाहिजेत, त्याचबरोबर बंद लिफाफे असलेले जे काही जॉब आलेले आहेत ते जॉब देखील आम्हाला अवलोकन करायचं, अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर आम्हाला त्याच्यावरती करायचं आहे। त्यातली कुठलीही गोष्ट आम्हाला अद्यापर्यंत मिळाली नाही आणि ती देण्याच्या अगोदर तुम्ही तरी सुरू करत असाल। आणि महत्त्वाचं आणखी आरोपीच्या वकिलांचं एक म्हणणं होतं की तुम्ही म्हणता म्हणून हे प्रकरण सुरू झालं आहे असं नाही, असं होत नाही। अगोदर आम्हाला हे सगळे जे आम्ही मागणी केलेली आहे ती आम्हाला मिळाली पाहिजे आणि ती मिळाल्यानंतर त्याच्यावरती आम्ही अभ्यास करू। त्यावेळेस जे सरकारी वकील आहेत उज्ज्वल निकम यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला लगेच देतो, 1 तासामध्ये आम्ही तुम्हाला देतो, पण त्यानंतर त्यांचा युक्तिवाद होता की 1 तासानंतर दिल्यानंतर त्याच्यावर आम्हाला अभ्यास करायचा
आम्हाला हे खरंच ते पुरावे आहेत का, खरंच ते सगळे मागितलेले डॉक्युमेंट आहेत का, याची शहानिशा करायची आणि नंतर आम्ही जे म्हणणं आहे ते 10 तारखेला मांडू. आरोपीच्या वकिलांना मागच्या तारखेमध्ये हे कागदपत्र दिले गेले नाही आणि आज सुद्धा आता कोर्टाने स्वतः आदेश दिलेले आहेत. ही स्ट्रॅटेजीचाच भाग आहे आरोपीच्या वकिलांना जास्त वेळ भेटू नये. साहजिकच तपासी यंत्रणा आणि सरकारी वकील यांच्या माध्यमातून जे महत्वाचे एव्हिडन्स आणि ज्याच्यावरती उद्या आर्ग्युमेंट करत असताना जो डिफेन्स लॉयर आहे तो त्याच्यावरती दुसरं काही करेल का, त्या अनुषंगाने हे उशिरा देण्याची अशी एक स्ट्रॅटर्जी ठरली गेलेली असते असं जे कायदेतज्ञ आहेत त्यांच्याकडून समजतं. मात्र आज ज्या पद्धतीने मागणी केल्यानंतर आम्ही लगेच देतो अशा पद्धतीने सांगितलं. आता ते सरकारी वकिलाकडून जी न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून ते आरोपीच्या वकिलाला मिळतीलही, मात्र त्याच्यावरती अभ्यास केला जाईल. अभ्यास केल्यानंतर 10 तारखेला नेमकं काय आणखी कमी जास्त आहे याबद्दल मी स्वतः उज्ज्वल निकमांना आता प्रश्न विचारला की 10 तारखेला चार्जशीट फ्रेम होईल का, म्हणजे कुठल्या आरोपात कुठल्या आरोपीबद्दलचा कुठला कलम लावायचा आणि कुठं बसवायचं, म्हणजे चार्ज करायचे फ्रेम. ते म्हणले 10 तारखेला होईल की नाही मी सांगू शकत नाही. बरोबर तेच ज्यावेळेस आरोपीचे वकील विकास खाडे यांना पण ह्या संदर्भात विचारणा केली असता अगोदर आम्हाला हे वाचायचं आहे, याच्यावरती आमचं म्हणणं न्यायालयाकडे मांडायचं आहे. त्यात यांनी काय काय दिले हे फक्त देतो म्हणतात, यांनी काय काय दिलं आम्हाला हे सुद्धा पाहायचंय आणि जे कमी आहे ते मागणी केल्यानंतर आम्ही चार्जशीट फ्रेम करण्याच्या अनुषंगाने त्यांना सांगू. मात्र जोपर्यंत आमच्याकडे मिळणार नाही तोपर्यंत जो आरोपीचा अधिकार आहे, जो अधिकार संविधानाने दिला आहे, जो कायद्याने अधिकार दिला आहे, त्यामध्ये आम्ही ही कुठली गोष्ट तडजोड करणार नाही. त्यामुळे हे अत्यंत महत्वाचं त्या ठिकाणी झालं. का तर जवळपास 32 मिनिटं उज्ज्वल निकम यांनी जी मांडणी केली होती ती मांडणी केल्यानंतर आरोपीच्या वकिलांनी फक्त 3 ते 4 मिनिटांमध्ये सांगितले की तुम्ही जे मांडलं ते ठीक आहे, मी तुमच्यात कुठल्याही मध्यंती बोललो ना, मी ऐकून घेतलं, पण हे सगळं करत असताना कधी करायला पाहिजे होतं, हे सगळे पुरावे आम्हाला मिळाले असते तर हे तुम्ही मांडलं असतं तर ठीक होतं. त्यामुळे साहजिक हे पुरावे मिळाल्यानंतर चार्जशीट फाईल ओपन केलं आणि केस तिथून पुढे नंतर सुरू होईल. निश्चितपणे यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की उज्ज्वल निकमांनी आज सुरुवात केली, युक्तिवादही केला जवळपास 35 ते 40 मिनिटं जसं सुरेशने सांगितलेलं आहे. मात्र आरोपीच्या वकिलांनी एका वाक्यामध्ये हे सगळं खोडून काढलेलं आहे की आम्हाला जे काही जबाब आहे, जे काही एव्हिडन्स चार्जशीटमध्ये दाखल केलेले तेच मिळाले नाहीत. मग खटला कसा सुरू करायचा. त्यानंतर उज्ज्वल निकम म्हटले की यांना हे कागदपत्र देण्यास आमची काय हरकत नाही आणि कोर्टाने ते कागदपत्र देण्यासाठी आदेश दिलेले आहेत. आज जरी कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टी झाल्या, उज्ज्वल निकम यांनी घटनाक्रम सांगितला, अपहरणच्या आधीपासूनचा घटनाक्रम ते हत्यापर्यंत सगळा घटनाक्रम पुराव्यासहित पुरावे असल्याचा दावा सुद्धा उज्ज्वल निकमांनी या ठिकाणी केलेला आहे. मात्र आरोपीच्या वकिलांच्या ताब्यात आज खऱ्या अर्थानं या केसमध्ये नेमकं तपास यंत्रणांनी कुणाचे जबाब घेतले, काय पुरावे लागलेत ते त्यांच्या हाती पडतील. त्याचा अभ्यास केल्यानंतर पुढच्या 10 तारखेला खऱ्या अर्थानं या खटल्याची सुरुवात होईल की नाही सांगता येत नाही. मात्र ज्यावेळेस आरोपीचे वकील सांगतील की आमचा आता अभ्यास पुराव्याबद्दल झालेला आहे, आम्ही प्रश्न उत्तरं करायला तयार आहोत, त्यानंतर खऱ्या अर्थानं या केसची सुरुवात होईल असं आपल्याला म्हणता येईल.